शिर्डीमध्ये राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद पार पडली। दरम्यान हिंदू मंदिरांमध्ये आठवड्यातून एक दिवस सामूहिक आरती घेण्याचा ठराव या परिषदेमध्ये पारित झाला आहे। लातूरमध्ये 7वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात पार पडलेली आहे। श्रीलंकेचे माजी खासदार आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे धार्मिक सल्लागार अतुर्लिय महाथोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं साताऱ्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। तर मंत्रिपदाबाबत जिल्ह्याला झुकतं माप मिळाल्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा नसल्याचं मंत्री मकरंद पाटील यांनी म्हटलंय। लातूरच्या अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सहकार मंत्रीपदी वर्णी लागताच त्यांनी लातूरमध्ये सहकार विभागाची बैठक घेतलेली आहे। सर्वसामान्य माणूस सहकार क्षेत्रासोबत कसा जोडला जाईल याबाबत प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळेला साई संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अमरावतीत राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यभरातील केळी उत्पादकांनी या परिषदेला उपस्थिती लावली, तर पारंपरिक पिकाला फाटा देत केळीचं उत्पादन घेण्याचं आवाहन केळी परिषदेमध्ये शेतकऱ्यांना केलंय। हिंगोलीच्या वसमत शहरातून कल्याण ते निर्मल मार्गाने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीने सुरू आहे। तर संथ गतीने काम सुरू असल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। जळगावात खुल्या गटातील आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी संघ निवड चाचणीला सुरुवात झाली आहे। पहिल्या दिवशी 38 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे। माथेरानमध्ये नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। माथेरानच्या निसर्गाचा आणि थंडीचा आनंद लुटण्यासाठी देशभरातून पर्यटक दाखल होत आहेत। लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलाय। दरम्यान 6वा हप्ता मिळाल्यामुळे वाशिममध्ये महिलांनी सरकारचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे। काश्मीर खोऱ्यात सैन्य दलाचं वाहन दरीमध्ये कोसळलंय। दरम्यान या घटनेमध्ये 5 जवानांचा मृत्यू झालेला असून चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील पिंपळगाव मारुती गावच्या अक्षय निकुरे या जवानाचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन हंगामाला सुरुवात झालेली आहे। मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, त्यांना लाईफ जॅकेट अनिवार्य करण्यात आलेलं आहे। मुंबईतील बोट दुर्घटनेनंतर प्रशासनाला आता जाग आली। वसईतील टिवरी ग्रामपंचायतमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेला आहे। यावेळेला टिवरीतील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीन विरोधात आवाज उठवत बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यात यावं असा ठराव मंजूर केला आहे। गडचिरोलीतील अहेरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपाध्यक्षांसह 8 नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे। बेकायदेशीर अतिक्रमणाला नियमाकुल करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे। कोल्हापूरच्या राधानगरीत एका शेतकऱ्याच्या मुलाने इस्रोमध्ये शास्त्रज्ञ पदाला गवसणी घातली आहे। रोहित विद्या लक्ष्मण पाटील असं या तरुणाचं नाव आहे। त्याच्या या यशामुळे जिल्हाभरातून त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय। सोलापूरच्या बार्शीमध्ये 4 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वाघ वनविभागाच्या कॅमेऱ्यामध्ये ट्रॅप झालेला आहे। ढेमरेवाडी तलाव परिसरात वाघाची भ्रमंती करत असल्याचं समजतं। सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष ज्ञानाबरोबरच प्रशिक्षण देण्यासाठी सिडीबस आणि ग्लोबल टेक्नॉलॉजी HCL सॉफ्टवेअरशी सामंजस्य करार केलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष ज्ञानासोबतच प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे। रेल्वेच्या विशेष रेल सेवा पुरस्कार सोहळ्यामध्ये भुसावळ रेल्वे मंडळाचा डंका पाहायला मिळतोय। भुसावळ रेल्वे विभागाला विद्युत सिग्नल, टेलिकॉम आणि सुरक्षा या विभागांमध्ये 5 शील्ड मिळालेत, तर पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रासाठी 2 शील्डचा बहुमान मिळाला। जुन्नर तालुक्यातील तोतरबेट परिसरामध्ये वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये 3 वर्ष वयाची मादी बिबट्या जेरबंद झालेली आहे। बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेत जेरबंद केलेल्या बिबट्याला माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केलं आहे। साताऱ्यातील खंडाळा तालुक्यामध्ये असणाऱ्या आहिर गावात वानराने धुमाकूळ घातलेला आहे। घरांसह दुकानांमध्ये शिरून साहित्याचं नुकसान केलंय, त्यामुळे तातडीने वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती।
भिवंडी महानगरपालिका हद्दीतील असंख्य गटारांवरती चेंबर नादुरुस्त झाले, त्यामुळे उघड्या चेंबरमध्ये पडून अनेक अपघात होत असतात. याबाबत तक्रार करून सुद्धा कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते. वर्ध्याच्या तळेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोब्रा साप आल्याने एकच खळबळ बघायला मिळाली. डॉक्टरांनी तात्काळ सर्पमित्रांना बोलवत ही माहिती दिली आणि सर्पमित्रांनी सापाला ताब्यात घेत सुखरूप जंगलामध्ये सोडले. मावळमध्ये देहू रोड धम्मभूमीच्या वर्धापन दिनानिमित्त बुद्ध विहार कृती समितीकडून सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. बौद्ध बांधवांनी सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली. अमरावतीत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेमध्ये तब्बल 3,400 स्पर्धकांनी सहभाग घेतला. सोलापूर शहर आणि शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. उजनीतून भीमा नदी आणि 2 कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. वर्धा शहरासह परिसरातील 17 विभागांमध्ये होणारा पाणी पुरवठा गेल्या 3 ते 4 दिवसांपासून प्रभावित झालेला आहे. जुना पाणी चौकामध्ये जलवाहिनीला गळती लागल्यामुळे पाणी पुरवठा प्रभावित झालाय. त्यामुळे या ठिकाणी आता दुरुस्तीच्या कामाला वेग आलाय. भुसावळ पालिकेला शहरातील पाणीपट्टी, घरपट्टी आणि इतर कर वसुलीतून 47 कोटी 5 लाखांहून अधिक रक्कम वसूल करायचे. एप्रिल ते नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त 3 कोटी 91 लाखांची वसुली झालेली आहे. त्यामुळे आता मार्च अखेरपर्यंत उर्वरित 43 कोटी रक्कम वसूल करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बीओटी तत्वावरती नवीन भाजी बाजारात बांधकामाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. गेल्या 2 वर्षांपासून शासनाकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे आता या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती सभापतींनी दिली. जळगावच्या अमळनेर तालुक्यामध्ये 9 दवाखान्यांपैकी एकही पशुवैद्यकीय अधिकारी नाहीये. त्यामुळे हजारोंच्या संख्येने असलेल्या पशुधनाच्या आरोग्य सुविधेचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी भरण्याची मागणी पशुपालकांनी केली. पाईप चोरी प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी दरम्यान महापालिकेचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी काल संध्याकाळपर्यंत चौकशी करण्यात आलेली आहे. पाईप चोरी प्रकरणी सुनील महाजन यांच्यासह 7 जणांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेगावमधील मंचरमधील 8 गावांना जोडणारा मंचर लोणी मांदळेवाडी एसटी बस सेवा दिवाळीपासून बंद होती. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी एसटी आगाराच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन केलंय. या आंदोलनानंतर मंचर लोणी एसटी बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. अहिल्यानगरमध्ये ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला. यावेळेला मोठ्या संख्येने एकत्रित येत ख्रिस्ती बांधवांनी नगरच्या ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये प्रार्थना केली. भुसावळमध्ये मराठी अलायन्स चर्चमध्ये नाताळ उत्साहात साजरा करण्यात आलेला. यावेळेला विविध पारंपरिक गाण्यांचं सादरीकरण करत ख्रिस्ती बांधवांनी जल्लोष केला. कोकणातील समुद्र पर्यटकांना आकर्षित करतायत. लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली. नाताळच्या सुट्ट्या सुरू होताच पर्यटन स्थळांसोबत धार्मिक तीर्थस्थळांवर सुद्धा भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. देशातील लाखो भाविक शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झाले. सलग सुट्ट्यांमुळे नाताळ आणि नवीन वर्षांचा निमित्त साधत पर्यटक मोठ्या प्रमाणात ताडोबामध्ये दाखल झाले. त्यामुळे ताडोबाची सर्व प्रवेशद्वारं पर्यटकांनी फुलून गेलेली. नाताळच्या सुट्टीमध्ये आनंद लुटण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या पर्यटकांनी बंदरातील मासळी खरेदीला पसंती दिलेली आहे. हर्णे बंदरातील लिलावामध्ये ताजे मासे खरेदी करण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. ख्रिसमस आणि न्यू इयरसाठी अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडलेत. यावेळेला मुंबई पुणे महामार्गावरती वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. नाताळच्या सुट्टीमध्ये फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे विमान कंपन्यांनी तिकीट दरामध्ये वाढ केलेली आहे. मुंबईच्या विमान प्रवासासाठी 1,408 रुपये अधिक मोजावे लागतात. सोलापुरात मोठ्या उत्साहात ख्रिश्चन बांधवांकडून ख्रिसमस साजरा करण्यात आलेला आहे. चर्चला मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण 31st सेलिब्रेशनचे प्लॅन आखतायत. मात्र यावेळेला फार्म हाऊस, रिसॉर्ट, रेती बंदर, सागर किनारी पोलिसांची विशेष पथकं सज्ज असणार आहे.
नाताळची सुट्टी मनसोक्त घालवण्यासाठी पर्यटकांनी रायगडमधील समुद्र किनाऱ्यांना विशेष पसंती दिली आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव तर श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यागर हरिहरेश्वर समुद्र किनारी भागातील रिसॉर्ट आणि हॉटेल्स हाऊसफुल झाले. महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने धरणगाव प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलेलं आहे. कापसाला 10,000 रुपयांचा भाव द्यावा, शेतकऱ्यांना प्रलंबित असलेला पीक विमा तात्काळ देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. अमरावती वाहतुकली मार्गावरती संतप्त नागरिकांनी रेल्वे फाटकाजवळ एक रेल्वे रोखलेली आहे. या मार्गावरील रेल्वे लाईनवरती उड्डाणपुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. तर मार्ग बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. जालन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोरमच्या वतीने मनुस्मृतीचं दहन करण्यात आलेलं आहे. मनुस्मृतीमध्ये बहुजनांचा अपमान केल्याचा आरोप करत निषेध नोंदवला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व आरोपींना येत्या 2 दिवसांमध्ये अटक करण्याचा अल्टिमेटम मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटनाकडून देण्यात आलेला आहे. आरोपींवरती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये संविधान संरक्षण समितीकडून भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे. संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तानाजी सावंत यांच्या पुतण्याला धमकी दिल्याप्रकरणी शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. धाराशिव परांडा राज्य महामार्ग शिवसैनिकांनी अडवून धरलाय. जवळपास 2 तास हा रास्ता रोको आंदोलन सुरू होतं. बीड शहरातील प्रमुख रस्त्यांवरती विद्युत तारा उघड्यावर असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे महावितरणसह पालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामाजिक संघटनांनी बोंबाबोंब आंदोलन केलं आहे. छत्रपती संभाजीनगरात रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. यावेळेला लेकीला न्याय मिळावा म्हणून तिच्या वडिलांनी थेट टाकीवरती चढत शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे. यावेळेला मृत्यू प्रकरणी डॉक्टरांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली. आमदार तानाजी सावंत यांच्या पुतण्याला धमकी दिल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत. शिवसैनिकांनी परांडा शहर बंदची हाक दिली आहे. या बंदला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. डीबीटी योजनेचे पैसे न मिळाल्याने धुळ्यातील आदिवासी वसतिगृहातील संतप्त विद्यार्थ्यांनी थेट आदिवासी प्रकल्पाला भेट दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत तात्काळ थकीत अनुदान देण्याची मागणी केली. तानाजी सावंत यांच्या पुतण्याला धमकी देणाऱ्याच्या अटकेसाठी शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. शिवसैनिकांकडून आज परांडा बंदची हाक देण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या मनमाड बाजार समितीत कोथिंबिरीला कवडी मोल भाव मिळतोय. एका जोडीला 1 ते 2 रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण पसरलंय. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकं संकटात सापडली आहेत. पिकांच्या संरक्षणासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्याचं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलं. अमरावतीत मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. बाजार समितीत भाज्यांचे दर कोसळलेत. भाज्यांचे दर 50% कोसळल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आता निघालेला नाही. कांद्यांचे बाजारभाव जवळपास 55% घसरल्याने मागील 7 दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जवळपास 500 कोटींचं मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्यांवरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. मागील काही दिवसांपासून तेजीत असलेल्या कांद्यांचे दर आता कमी होत आहेत. नवीन लाल कांद्यांचा हंगाम सुरू झालेला असून बाजारात त्याची आवक वाढलेली आहे. त्यामुळे घाऊक बाजारामध्ये 1 किलो कांद्याला 15 ते 30 रुपये दर मिळतो.